आलो आता इकडे राईट साईडला टर्न म्हणजे रिटर्न येताना. आणि आत्ता चाललो मंदिरात. इथे बोर शॉप आहेत. आम्ही चालली समोर तिथे ह्या साईडला कुठेतरी दिसते. भरपूर शॉप आहेत म्हणजे सगळंच मिळू शकतं इकडे. झुणका भाकरचं सगळ्यात जास्त शॉप दिसत आहेत. अन्वीचं लक्ष आहे इकडे. हो 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 देईल ना टाकून देऊ. बघ दाणेवाले मिळ दाणेवाले गावठी आहे का? गावठी आहे का? फुलगुरी गोभी की गावठी आहे. छान नाही वाटत पॅकवाली. नहीं उतना बड़ा नहीं लगता ना. 2 आदमी को कितना लगेगा? ये 2 हम 2 होऊन जाईल आपल्याला. काय कसे म्हणते किती दिला? लाडू हा थांब घेऊ आपल्याला हे छोटीच पाहिजे. घे ना तुझ्या हातातली घे ना. तुझ्या हातातली कोणते 2? हो घेऊ थांब म्हणून तिला माहिती आहे. आणि समोर घेऊ आपण. नंतर तिकडे घेऊन देते मी. चीज बिलं विकायला ह्याच्या शेंगापाव कशा आहेत? त्या शेंगापाव कशा आहेत? कसे दिले? दाणेवाले आहेत ना? नाही जठरच पाहिजे. दाणेवाले पाहिजेत आम्हाला. जठर पाहिजेत आम्हाला. हे चांगले. हे वांगे चांगले 1 किलो काढून द्या. तुम्हाला किती लागतात? 1 किलो. तुम्ही नाही पाहिजे किलो पाहिजे. किती तुमच्यासाठी? आम्हाला अर्धा. 1 किलो काढून. भाजीपाला घेणे चालू आहे. शहरातले लोक गावात येऊन गावठी भाजीपाला घेण्याचा प्रयत्न करू राहिलेले. आम्ही बी गावातले चौकाची. इथे गावठी भाजीपाला. कोणतं गाव आहे आपलं? कोणतं आहे आपलं? आंबोरा. इथे आंबोरा तलावामध्ये मस्त सुंदरच्या ठिकाणी सुंदरचं मंदिर आणि सुंदरशी शॉपिंग, भाजीपाला शॉपिंग. काय पाहू द्या. चिचबुलाई पण दिसून राहिले, बोरही दिसून राहिले, फिंगर दिसून राहिले, कच्चा चिवडा दिसून राहिला. आजी तुमचं नाव काय? आजी तुरसा वागदरे. आजी भाजीपाला दुकान. सो वी आर ब्लॉगिंग. ब्लॉग बनवणं चालू आहे भाजीपाला दुकानाचा. गावठी वांगे. काय खात आहे का पण? देऊंगे गोडा. वांगी किती आहे कसं ना?
तिकडे दाखवा काय काय घेतलं आपण. मस्त भाजीपाला आणि कोवळं घेतलेलं आहे. गावठी सगळ्यात चवळीची भाजी, कोबी. ओके. आणि आम्ही या गावात येऊन इथचे सगळ्यात पहिले काय शॉपिंग केली आपण. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भाजीपाला. कारण की शहरात जो भाजीपाला भेटतो तो वेगळा असतो आणि गावात जो भेटतो तो वेगळा असतो. गावठी पपई बोर हां. झालं भडकलेत ना आता हे कोण खाणार. तू बघ ना तू डोंगरावर कसं मांडलं असेल पण. हा ते पहिलेच बनवलं असं म्हणजे आता कोल्हामध्ये हो होऊ शकते. आधीच आहे. व्यवस्थित बसायला वगैरे है ना. परिसर छान ठेवला. जबरदस्त आहे. एक नंबर प्लेस आहे. मस्त वाटत. जाऊन शांतीने बसणे बढिया. कुठे ते त्या साईडला दिसत आहे ते का. चांगला वाटत. चालतंय का बोट प्रतीक. बोट कसं पण राहू शकतो. चप्पल काढायची कुठे. हो खूपच सुंदर परिसर आहे. आता जे आधी दाखवलं होतं ते होतं गणपतीचं मंदिर आणि हे चैतन्येश्वरचं मंदिर आहे. इथलं ॲटमॉस्फिअर खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. एकदम शांतता आहे, एकदम सायलेंट. आणि हो नाही आमचं नाही लागत.
झाले सगळे दर्शन घेऊन आणि भरपूर देवस्थान म्हणजे भरपूर देवांच्या मूर्त्या आहेत. जसं आता विठ्ठल रुक्माई आहे आणि इकडे सगळ्यात आधी गणपतीचं होतं आणि वर पण एक मंदिर आहे. सो झालं सगळं दर्शन घेऊन बसले आहोत आम्ही इथं. अन्वी खेळते आहे. गरमी होत आहे ॲक्च्युली, माहिती नाही संध्याकाळला पाऊस येतो की काय. आता पुन्हा रिटर्न जाऊ आम्ही ब्रिजवर, कारण आता रात्रीला तिथे छान लायटिंग वगैरे लागलेलं असतं तर छान वाटतो. व्ह्यू तिथला खूप सुंदर असतो. सो तिथे जाऊ, त्याच्यानंतर मग नागपूरला रिटर्न. सगळे थकले आहेत त्यामुळे बसले आहेत. अन्वी धावती आहे, ही नाही थकत. सगळे थकून जाणार पण नाही थकणार. असं आम्ही पाहिली घेऊन ना. छान व्हाईट कॅप आहेत. इकडे ये. हे मोठे आहेत ते सुंदर होती व्हाईट वाली.